हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे एस एस सी फार्मासिस्टच्या मित्रांनो 130 फार्मासिस्टच्या पोस्ट आलेले आहेत. तर मित्रांनो, या पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे टेप वाईज प्रोसेस काय असणार आहे. जर तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर त्याची टेप वाईज प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे अपकमिंग डेजमध्ये DHSC आरोग्य विभागाची खूप चांगली परमनंट वॅकन्सी येणार आहे. तर याच्यासाठी मित्रांनो आर डी फार्माची एक स्पेशल बॅच स्टार्ट झालेली आहे. या बॅचला जॉईन करायचं असेल आणि तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर हा जो ऑफिशियल नंबर आहे यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि लवकरात लवकर तुमची सीट तिकडे कन्फर्म करा. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. तर याच्यामध्ये मित्रांनो, ही जी ऑफिशियल साईट आहे याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण भेटेल आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ऑफिशियल टेलिग्राम चॅनल जे आहे त्यावरती पण भेटेल. या लिंक थ्रू तुम्ही जर लिंकवर क्लिक केला तर ऑटोमॅटिक या पेजवरती येताल. या पेजवर आल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इन और रजिस्टर हे ऑप्शन दिसणार आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये युजर नेम आणि पासवर्ड आणि हे कॅप्चा टाकून लॉग इन करायचं. पण कोणते स्टुडंट लॉग इन करणार? ज्यांनी एस एस सीची एक्झाम याच्या आधी दिलेली असेल. म्हणजे एस एस सीची कुठली पण जर एक्झाम दिलेली असेल तर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते ऑलरेडी कंप्लीट असेल. म्हणजे युजर नेम पासवर्ड तुमच्याकडे तुमच्या ईमेलवरती असेल तर त्या ह्यानी ॲड करायचे आणि पासवर्ड ॲड करून कॅप्चा ॲड करून लॉग इन करायचे. पण मित्रांनो, जर तुम्ही न्यू कॅन्डिडेट असताल, पहिल्यांदाच तुम्ही या साईटवरती आलात आणि पहिल्यांदाच एस एस सीची कुठली तरी एक्झाम तुम्ही देताय तर तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, इथे जे रजिस्ट्रेशन नाव आहे यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. न्यू कॅन्डिडेट वन टाईम रजिस्ट्रेशन म्हणजे तुम्ही फर्स्ट टाईम या एस एस सीच्या एक्झामसाठी तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशन करताय तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. याच्यामध्ये जी प्रोसेस आहे याच्यामध्ये फर्स्ट पर्सनल डिटेल ॲड करावी लागेल, पासपोर्ट क्रिएशन करावं लागेल, ॲडिशनल डिटेल आणि लास्टला डिक्लेरेशन. तर मित्रांनो, इथे तुम्ही लास्टला इथे कंटिन्यू ऑप्शन दिसेल. या कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला जे फर्स्ट स्टेप आहे ती कंप्लीट करावी लागेल. फर्स्ट स्टेपमध्ये मित्रांनो पर्सनल डिटेल आहे. तर पहिल्यांदा इथे तुम्हाला काय करावं लागेल, डू यू हॅव आधार कार्ड. तर मित्रांनो आधार कार्ड हे येस ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो इथे जेवढ्या पण इन्फॉर्मेशन आहेत ते लगेचच व्हेरीफाय करावे लागतील. सपोज तुम्ही आधार कार्ड नंबर इथे ॲड केला, हे ॲड केल्याच्या नंतर सेम आधार कार्ड नंबर इथे पण ॲड करावा लागेल. आणि त्यानंतर मित्रांनो इथे खाली हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर इथे जे डिक्लेरेशन दिलेलं आहे हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे. आणि त्यानंतर ओ टी पी सेंड करायचे, जे की तुमच्या आधार कार्डला जो नंबर अटॅच आहे त्याच्यावरती तो ओ टी पी जाणार. इथे ओ टी पी ॲड करावा लागेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं नेम ॲड करावं लागेल ॲज पर 10th मार्कशीट. 10वीचं जे मार्कशीट असणार आहे त्या मार्कशीटच्या वर जो काही तुमचं नाव आहे त्यानुसारच तुम्हाला इथे नाव ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर सेम नाव इथे नेम इथे ॲड करायचे, व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर तुमच्या नावामध्ये काही चेंज असेल तर येस करायचे, अदरवाईज हे नो ठेवायचे. आता जे मॅरिड फिमेल कॅन्डिडेट असतील त्यांच्या नावात चेंज असेल तर त्यांनी येस करायचे आणि जे नवीन नाव आहे ते ॲड करायचं आणि सेम लगेचच व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे जेंडर ॲड करायचे, जेंडर व्हेरीफाय करायचे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर डेट ऑफ बर्थ असेल, डेट ऑफ बर्थ व्हेरिफिकेशन असेल. त्याच्यानंतर फादरचं नाव, फादरचं नेम व्हेरिफिकेशन, मदर नेम व्हेरिफिकेशन. त्याच्यानंतर एस एस सीचं जे मित्रांनो बोर्ड आहे ते बोर्ड असं तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, म्हणजे कोणत्या बोर्डवरून तुमची 10वी झालेली आहे. त्यानंतर व्हेरीफाय आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे रोल नंबर पण अटॅच करायचं आहे, ॲड करायचं आहे. रोल नंबर इथे तुम्हाला काय करावं लागेल, ॲड करावं लागेल. त्याच्यानंतर रोल नंबर तुमचा ॲज इट इज इथे पण व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर पासिंग इयर व्हेरिफिकेशन. आणि यानंतर मित्रांनो इथे जे ऑप्शन आहे ना 11th नंबरला, हा इम्पॉर्टंट आहे. इथे तुमचं हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन जे असणार आहे ना ते ॲड करायचं आहे. सपोज तुमचं डिप्लोमा झालं आहे तर डिप्लोमा ॲड करा. आता काही स्टुडंटचं एम.फॉर्म झालेलं असेल तर त्यांनी काय करायचं, पोस्ट ग्रॅज्युएशन ॲड करायचं आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांनी ग्रॅज्युएशन ॲड करा.
त्याच्यानंतर कॅन्डिडेटचा मोबाईल नंबर ॲड करायचा आहे आणि ईमेल आय डी. तर मित्रांनो मोबाईल नंबरवरती पण आणि तुमच्या ईमेल आय डी वरती पण काय होणार आहे, OTP येणार आहे. आणि त्यानंतर मित्रांनो इथे सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीला जर तुम्ही बघितला तर रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि सोबतच मित्रांनो एक पासवर्ड पण रिसीव्ह होणार आहे. तर या पासवर्डला तुम्ही ॲड केल्याच्या नंतर इथे तुम्हाला पासवर्ड क्रिएशनचं ऑप्शन येईल. याच्यामध्ये ओल्ड पासवर्ड, न्यू पासवर्ड आणि त्याचबरोबर मित्रांनो इथे नोट्स आहेत. तर पासवर्ड क्रिएट करताना या सर्व नोट्स मॅच झाल्या पाहिजेत आणि लास्टला इथे कन्फर्म करावं लागेल पासवर्ड. त्यानंतर मित्रांनो इथे सिक्युरिटी क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन तुम्ही ॲड करू शकता आणि हे झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला पासवर्ड क्रिएट झाल्याच्या नंतर इथे परत एकदा रजिस्ट्रेशन नंबर ॲड करावा लागेल, नवीन क्रिएट केलेला पासवर्ड ॲड करावा लागेल आणि हा जो वरती दिलेला कॅप्चा आहे हे ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो इथे लॉग इन बटनवर तुम्हाला क्लिक करावं. मित्रांनो लॉग इन झाल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे कॅटेगरी. तर मित्रांनो ॲप्लिकेशन करताना किंवा तुमची जी कॅटेगरी आहे ही इथे सिलेक्ट करणं गरजेचं आहे, कारण फॉर्म भरताना तिकडे ॲटोमॅटिकली हीच कॅटेगरी होणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो इथे जे तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट करताय, जर तुमची कॅटेगरी EWSमध्ये येत असेल EWS सिलेक्ट करा, SCमध्ये येत असेल SC आणि STमध्ये येत असेल तर ST. म्हणजे वॅकन्सी ज्या असणार आहेत तर त्याचा कॅटेगरीचा फायदा घ्यायचा असेल किंवा एज रिलॅक्सेशनसाठी फायदा घ्यायचा असेल तर मित्रांनो या कॅटेगरी ॲक्युरेट सिलेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे जर बघितलं तर तुम्हाला नॅशनॅलिटी सिलेक्ट करावं लागेल. त्याच्यामध्ये सिटीजन ऑफ इंडिया तुम्ही सिलेक्ट करू शकता. एखादं तुमच्या मार्क असेल, आयडेंटिफिकेशन मार्क, विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता. त्याच्यानंतर डिझॅबिलिटी काही असेल, डिझॅबिलिटीमधून तुम्ही फॉर्म भरताय इथे तुम्हाला येस करावं लागेल, अदरवाईज हे नो ठेवायचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुमचं जे परमनंट ॲड्रेस आहे हे परमनंट ॲड्रेस तुम्हाला ॲड करावा लागेल, तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि त्याच्यानंतर पिनकोड. आणि त्यानंतर तुमचं परमनंट ॲड्रेस हे प्रेझेंट ॲड्रेस सेम असेल तर सिम्पली इथे येस करा, हे ॲटोमॅटिक मित्रांनो फिल होणार आहे. हे झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. यानंतर मित्रांनो तुम्हाला वन टाईम रजिस्ट्रेशनचं लास्टचं डिक्लेरेशन इथे दिसेल. तर डिक्लेरेशनच्या तिथे आधी तुम्ही मित्रांनो हा जो प्रिव्ह्यू OTR आहे तर हे एकदा प्रिव्ह्यू करून बघा, म्हणजे तुमच्या ज्या डिटेल तुम्ही ॲड केलेले आहेत त्या करेक्ट आहेत का, कारण ते नंतर चेंज नाही करता येणार. सो OTRमध्ये एकदा प्रिव्ह्यू करून बघा ते सगळे इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का. त्याच्यानंतर यावरती डिक्लेरेशनवरती क्लिक करा आणि लास्टला हे जे डिक्लेअर बटन आहे त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं जे रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती कंप्लीट होणार आहे. ओके, डिक्लेरेशनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर थोडंसं स्क्रोल खाली केलात तर इथे लाईव्ह एक्झामिनेशनमध्ये सिलेक्शन ऑफ पोस्ट फेज 14 2026 हे दिसणार आहे. म्हणजे मित्रांनो आपली जी वॅकन्सी असणार ती फेज 14ची वॅकन्सी आहे. तर याच्यामध्येच आपल्या पोस्ट असणार आहेत. तर इथे ॲप्लिकेशन स्टार्ट डेट तुम्ही बघू शकता, ॲप्लिकेशन एंड डेट बघू शकता, त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन ची जी पेमेंट असणार आहे तर ती इथे बघू शकतात. तर त्याच्यानंतर मित्रांनो ही फेज 14ची आपली जी वॅकन्सी आहे तर त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे अप्लाय बटन जे आहे ना यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस बघायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो हे जे हे जे इन्स्ट्रक्शन असतील हे इन्स्ट्रक्शन तुम्ही एकदा व्यवस्थितपणे रीड करा आणि त्यानंतर मित्रांनो फिल फॉर्मवरती तुम्हाला क्लिक करायचे, जे की लास्टला इथे बॉटमला ऑप्शन दिसणार आहे. यानंतर मित्रांनो फिल फॉर्म केल्याच्या नंतर तुम्हाला जे दिसणार आहे ते पर्सनल डिटेल, कॅन्डिडेट पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये पर्सनल डिटेल जे असणार आहे ते रजिस्ट्रेशन तुम्ही ज्यावेळेस करताय त्यावेळेस मित्रांनो सर्व ॲटोमॅटिक फिल होतील. तर त्यासाठी मित्रांनो लास्टला जे बॉटमला नेक्स्ट म्हणून बटन आहे या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जे नेक्स्ट स्टेप इथे असणार आहे ते म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन फर्स्ट आणि त्यानंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असताल तर इथे येस करायचे, अदरवाईज तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय, जर तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय असताल स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, जर असताल तर येस, अदरवाईज तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे.
हे सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर इथे तुम्हाला मित्रांनो एक्झाम सेंटर प्रेफरन्स द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही कुठे एक्झाम देतायत ही एस-एस-सी जर वॅकन्सी आपण बघितली तर ही सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे, ऑल इंडिया वॅकन्सी आहे. तर मित्रांनो प्रेफरन्समधून आपले जे महाराष्ट्रामधले सेंटर आहेत ते तुम्ही चेक करा आणि तेच इथे सिलेक्ट करा, जेणेकरून तुमची जी एक्झाम आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळच तुम्ही देऊ शकता. याच्यामध्ये आपण चेक करू की महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले सेंटर इथे अवेलेबल असणार आहेत. तर इथे मित्रांनो रिजन वाईज हे येत आहेत. तर WR रिजनमधले आपले जे आहेत सेंटर तर हे महाराष्ट्रामधले असू शकतात. इथे बघू शकता WR रिजनमध्ये जर आपण सेंटर बघितले तर मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे आणि नाशिक आहे. तर ह्याचं जे फर्स्ट प्रेफरन्स आहे ते खूप इम्पॉर्टंट. तर जवळचंच तुम्ही काय करा, फर्स्ट प्रेफरन्स द्या. सोबतच आपलं पुणे पण आहे, तर फर्स्ट प्रेफरन्स मी इथे पुणे सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर सेकंड प्रेफरन्स पण आपण आपल्या महाराष्ट्रातलंच सिलेक्ट करायचं आहे. जसं की नांदेड असेल, फॉर एक्झाम्पल सिलेक्ट करतोय मी. तर तुम्ही जे आहे ना मित्रांनो तुमच्या अकॉर्डिंगली जे नाशिक, नागपूर जे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला जे सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला जे जवळ असेल ना तेच सिलेक्ट करा, कारण एक्झामच्या टायमिंगला तिथे जाता आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे जे ऑप्शन आहे मित्रांनो, आर यू अ पर्सन विथ बेंचमार्क ऑफ डिझॅबिलिटी. जर डिझॅबिलिटी असेल तर येस नो करा, अदरवाईज नो करायचं आहे. आता इथे पण दिलेलं आहे हे सगळं नो आहे. त्याच्यानंतर मीडियम ऑफ CB म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड जी एक्झाम आहे त्याचं मीडियम काय असेल, तर इथे लँग्वेज तुम्ही हिंदी इंग्लिश कोणती पण सिलेक्ट करू शकता. दोन्ही काय करा, सेम सिलेक्ट करा. इथे जे मीडियम आहे ना कॅम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशनचं, तर ते इंग्लिश दोन्ही जागी सिलेक्ट करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट केल्याच्या नंतर मित्रांनो इथे जे आहे ना तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे पेज आहे हे पेज खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला कोणत्या रिजनमध्ये फॉर्म भरायचं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो याच्यासाठी काय करावं लागेल, जे वॅकन्सीची ॲडव्हर्टाइजमेंटची PDF आहे ती PDF तुमच्याकडे नसेल तर आपल्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंक थ्रू टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि ती जे PDF आहे ती PDF डाउनलोड करा आणि तिथे रिजन वाईज वॅकन्सी किती आहे ते बघा. सोबतच पोस्ट कोड पण बघावा लागेल. आता इथे जर आपण बघितलं तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर वेस्टर्न रिजनमध्ये भरावं लागेल. तर वेस्टर्न रिजनमध्ये फार्मासिस्टच्या जर बघितल्या तर 7च वॅकन्सी आहेत. तर मित्रांनो तुम्हाला जिथे जास्त वॅकन्सी आहेत तिथे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म त्या रिजनमध्ये भरू शकता आणि त्यानंतर त्याचं जे पोस्ट कोड आहे. आता वेस्टर्न रिजनमध्ये खूप साऱ्या ऑदर पण पोस्ट आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल, जे महाराष्ट्रामधल्या वॅकन्सीज आहेत फार्मासिस्टच्या वेस्टर्न रिजनच्या, तर त्याचं जे पोस्ट कोड आहे ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये चेक करणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हे वॅकन्सी नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये आल्याच्या नंतर ना तुम्ही अशा पद्धतीने इथे फार्मासिस्ट फिल्टर लावू शकता. म्हणजे फार्मासिस्टच्या इथे 9 ठिकाणी वॅकन्सीज आहेत वेगवेगळ्या रिजनमध्ये. तर मित्रांनो इथे जर बघितलं ना तर तुम्हाला ज्या रिजनमध्ये फॉर्म भरायचा आहे तिथे समोरून मित्रांनो अशा पद्धतीने एक कोड असेल. जसं की इथे जर कोड आपण बघितला WR13526 हा कोड असणार आहे आणि ह्याच्यामध्ये 7 वॅकन्सीज आहेत. तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, ठीक आहे, तर हा कोड तुम्हाला तिथे ॲड करावा लागेल. पण मित्रांनो जर तुम्हाला दुसऱ्या रिजनमध्ये ॲड करायचं इथे बघू शकता, सपोज इथे एक वॅकन्सी याच्यासाठी अप्लाय करायचे तर हा कोड यूज करायचा आहे. सो इथे कोड खूप मॅटर करणार आहे. इथे कोड तुम्ही मित्रांनो काय करायचं आहे, चुकीचा कोड सिलेक्ट करायचंच नाही. जर आपण एक फॉर एक्झाम्पल हा जो WR रिजनमध्ये 7 वॅकन्सी आहेत ना 13526 हा कोड सिलेक्ट करू. फॉर एक्झाम्पलसाठी 13526 इथे जर आपण बघितलं तर 13526 इथे फार्मासिस्टचा असणार आहे. इथे आपण बघू, हे बघा हे सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे पोस्टचं नेम ॲटोमॅटिक येतं. इथे जर आपण पोस्ट नेम बघितलं फार्मासिस्ट क्लर्क आलेलं आहे. त्याच्यानंतर याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं 10+2 लेवलचं हे लेवल असणार आहे आणि इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन रिलेटेड ॲटोमॅटिक सर्व येणार आहे. इथे जर आपण बघितलं तर इथे तुम्ही बघू शकता इसेन्शियल क्वालिफिकेशन ऑफ द पोस्ट डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट प्लस बॅचलर इन फार्मसी. म्हणजे तुमचं D फार्म झालेला असेल, B फार्म झालेला असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल आहात. तर मित्रांनो हे तुम्हाला काय करावं लागेल, इथे हायेस्ट क्वालिफिकेशन परत एकदा सिलेक्ट करावं लागेल
त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन इथे ॲक्सेप्ट करावं लागेल. तुम्ही डू यू हॅव रिक्वायर्ड इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर द पोस्ट, हे येस करावं लागेल. डू यू हॅव एक्सपिरियन्स तर इथे गरज नाही आहे, सो नॉट ॲप्लिकेबल केलं तरी चालेल. आणि मित्रांनो इथे एक आणखीन खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, म्हणजे एज रिलॅक्सेशन. ज्यांचं एज बसत नाही आहे ना, त्या स्टुडंटला जर एज रिलॅक्सेशन पाहिजे असेल, त्याच्यासाठी पण मित्रांनो इथे कोड हे असणार आहे. म्हणजे सपोज आता तुम्ही ओबीसीमधून जर सपोज रजिस्ट्रेशन करताना जे तुम्ही कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे, सपोज एससी आहे तर इथे ते ऑप्शन दिसणार आहे. मी फॉर्म भरताना ओबीसी सिलेक्ट केलेलं आहे, तर इथे ओबीसी अशा पद्धतीने सिलेक्ट करावं लागेल, जेणेकरून तुमचं एज जर ओपनपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला एज रिलॅक्सेशन पाहिजे तर इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर हे कंप्लीट झाल्याच्या नंतर मित्रांनो सिम्पली तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट करायचे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित फिल केल्याच्या नंतर हे सेव्ह आणि नेक्स्ट होणार आहे. तर इथे या पेजवरती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, फर्स्ट तर तुम्ही रिजन कोणतं सिलेक्ट करताय. तर रिजन सिलेक्ट करताना मित्रांनो वॅकन्सी कुठे जास्त आहेत, कोणत्या कॅटेगरीला कुठे वॅकन्सी आहेत ते पण बघणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार मित्रांनो हे रिजन सिलेक्ट करा. त्यानंतर पोस्ट कोड व्यवस्थित सिलेक्ट करा. त्याच्यानंतर इथे ऑटोमॅटिक पोस्ट कोड सिलेक्ट केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक पोस्टचं नेम येईल. त्याच्यानंतर मित्रांनो याचं लेवल इथे येणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे हायेस्ट क्वालिफिकेशन जे तुमचं असणार आहे ते सिलेक्ट करू शकता. हे ॲड केल्याच्यानंतर हे डिक्लेरेशन टिक करा, नॉट अप्लिकेबल, एज रिलॅक्सेशन आणि सेव्ह अँड नेक्स्ट. सेव्ह अँड नेक्स्ट केल्याच्यानंतर मित्रांनो इथे आता लास्टची प्रोसिजर जी आहे ना, याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, अपलोड फोटोग्राफ आणि सिग्नेचर. तर मित्रांनो हे जे फोटोग्राफ आहे हे तुम्हाला हे जे स्कॅनर दिलेलं हे स्कॅन करावं लागेल आणि तुम्हाला प्ले स्टोअरमधून एक ॲप डाउनलोड होईल आणि या QR कोडहून तुम्हाला ॲथेंटिकेट करायचं आहे. ते ॲथेंटिकेट झाल्याच्या नंतर तुम्हाला इथे परत एकदा लाईव्ह फोटो कॅप्चर करायचं. यावरती क्लिक केल्याच्या नंतर लाईव्ह फोटो कॅप्चर होईल आणि मित्रांनो लास्टला इथे सिग्नेचर अपलोड करायचे. सिग्नेचर अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय करावं लागेल, सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट बटन क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल मित्रांनो, एकदा फॉर्मचा प्रिव्ह्यू म्हणजे तुम्ही जे डिटेल ॲड केलात ते दिसेल आणि लास्टला सबमिट फॉर्म आणि पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. तर प्रोसेस एवढीच आहे, फक्त हे जे